माझं आजही मत आहे, गोव्याला काहीही फरक पडला नव्हता. तुम्ही बाहेरून येऊन जबरदस्तीने स्वातंत्र्याचं मूल्य गाणी बिणी शिकले, 50 पण शिकले, 10 ब्राह्मणांना बरं वाटलं, आणि आजही जाती व्यवस्था तेवढीच तीव्र आहे. भंडारी लोकांना सुद्धा शूद्र मानलं जातं. त्यामुळे सारस्वत ब्राह्मणांनी कायम तिथे राज्य केलेली आहे, खोती केलेली आहे, मस्ती केलेली आहे. आणि मला कुटुंबातूनच माहिती आहे, मला पूर्ण माहिती आहे की या सगळ्या प्रकारात पाव टाकून जर विहिरीत पाठवलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. त्या माणसाचाही मी निश्चित सांगू शकतो. कोणाला राग आला होता? मला राग नाही आला, मला देणार ना चालेल. विहीर आणतो. तर मूळ मुद्दा असा, आपला हा राग जो आहे आपल्या सारख्या माणसावरचा, आपला जो हिपोक्रेसी आहे, ढोंग जे आहे की व्हॅलेंटाईन डे आला की मारत सुटायचं, म्हणजे आपल्याला समाज म्हणून प्रेम हे मूल्य मान्य नाही, हिंसा हे मूल्य प्रतिष्ठित आहे. बघा, म्हणजे एका मुलाने जाऊन 10 चुंबन घेणाऱ्या मुला मुलींना चोपून काढलं तर विश्व हिंदू परिषद त्याचा सत्कार करणार. बरं, ती मुलं प्रेम करत होती, हा हिंसा करतोय, हा खरा गुन्हेगार आहे, बरोबर की नाही? पण आपल्याला पण वाटतं काय बघ, 10 मुलांच्या आयुष्याला वाचवलं. काय वाचवलं? पुढे जाऊन ते दुसऱ्यांचं पण चुंबन घेणार. काय वाचवलं नाही घेत, अस्तित्व तुम्ही तो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा भाग नाही.